स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। सांगलीत काँग्रेस महापालिकेसमोर आक्रमक, टाळवादन आंदोलन करत धरला ठेका। साठी र गड्या मनगटाचं जोर लावून। महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक राजेंद्र सोमू राठोड विटा, योगिता परशुराम राठोड नगरसेविका सांगली, सखाराम भाऊ राठोड ज्येष्ठ मार्गदर्शक सांगली, सेवालाल ग्रुप विटा, सेवालाल ग्रुप खानापूर, सेवालाल ग्रुप माहुली, सेवालाल ग्रुप चिंचणी बांगी, सेवालाल ग्रुप वंजारवाडी, सेवालाल ग्रुप सांगली। सांगली महानगरपालिकेने केलेल्या अन्याय घरपट्टी वाढी विरोधात काँग्रेसने सांगली महापालिकेसमोर टाळवादन आंदोलन केले। यावेळी महापालिकेसमोरच महापालिकेच्या काँग्रेसचे सर्व नगरसेवक नगरसेविका यांनी टाळवादन करत ठेका धरला। महापालिका प्रशासनाने भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टीच्या नोटिसा सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील नागरिकांना दिल्या होत्या। या नोटिसा अन्यायकारक असल्याचा आरोप काँग्रेसने करत आंदोलनाचा इशारा दिला होता। या वाढीव घरपट्टीच्या नोटिसा मागे घ्याव्यात, अन्यथा आंदोलनाचा इशारा काँग्रेसने दिला होता। मात्र महापालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं। त्यामुळे आज महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेसमोर टाळवादन आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात काँग्रेस नगरसेवक नगरसेविका कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टीच्या नोटिसा रद्द होईपर्यंत काँग्रेस स्वस्थ बसणार नाही असा इशारा काँग्रेस पक्षाकडून महापालिका प्रशासनाला देण्यात आला आहे। आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं टाळ वाजवण्याचं आंदोलन करायचं, कारण टाळ वाजवून सरकार प्रशासनाला जागा करण्याचं काम चालू केलेलं आहे। खरं म्हणजे बघायला गेलं तर 25-30 वर्ष काँग्रेस पक्षाची सत्ता होती। जशी महापालिका झाली तेव्हापासून आम्ही महापालिकेची एकदासुद्धा घरपट्टी वाढ केलेली नाही, कारण सर्वसामान्य जनतेला परवडलं पाहिजे, इथली जनता सुजलाम सुफलाम राहायला पाहिजे। परंतु काँग्रेस भाजपचं सरकार आल्यानंतर त्यांनी सत्ता मिळूसपर्यंत घरपट्टी कुठलेही कर रद्द होणार नाही असं सांगितले होते। परंतु सगळ्या इलेक्शन झाल्या, सगळ्या सत्ता झाल्यानंतर पुन्हा घरपट्टी त्यांनी वाढायचं एक खूळ काढलेलं आहे। हे करत असताना आम्हाला त्यांनी आयुक्तांनी ते बाकीच्या सर्व प्रशासनाने सांगितलं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये घरपट्टी वाढ रद्द होणार नाही, कारण ज्या घरपट्टी आहे त्या मूल्यांकनावर होणार। पण मूल्यांकनाचा अभ्यास कोणालाही नसल्यामुळं आम्ही त्यांना पहिला नोटीस आलं। आता नोटीस आल्यानंतर सर्वसामान्य जनतेमध्ये आक्रोश दिसला। आक्रोश दिसत असताना आमच्याकडे काही मंडळं, शिष्टमंडळ सगळे एकत्र आलेत आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की मान्य नाही आम्हाला। त्यामुळं आम्ही सर्वसामान्य जनतेबरोबर एकत्र राहून हे काम करण्याचं आम्ही धोरण आखलेलं आहे। आत्ता प्रशासनाला टाळ वाजून आम्ही जागृत करायचे हे करतोय। जर नाही ऐकले तर रस्ता आणि सांगली बंद करायला सुद्धा आम्ही कमी मागं पुढे पडणार। सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेच्या प्रशासनाने व सत्ताधाऱ्यांनी भांडवली मूल्य पद्धतीनं सर्व नागरिकांना घरपट्टी जी लागू केली आहे ती अतिशय वाढीव घरपट्टी आहे आणि ही वाढीव घरपट्टी कुठं तर कमी व्हावी यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं, सर्व काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांच्या वतीनं आज ह्या प्रशासनाचे कान उघडण्यासाठी टाळवाद्य आंदोलन या ठिकाणी आम्ही केलं आहे आणि त्यांना 8 दिवसाची या ठिकाणी मुदत दिली आहे। जर काही 8 दिवसामध्ये या लोकांनी ही घरपट्टी नाही कमी केली तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करून आम्ही रस्त्यावर उतरू, आम्ही अमरण उपोषण करू, एवढंच या ठिकाणी मी प्रशासनाला सांगण्याचं काम हे आपल्या माध्यमातून करत आहे। सांगलीवरून स्टार न्यूज मराठीचा रिपोर्ट। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा।